तब्बल 1 ते 1.5 कोटी खर्चून बांधलेली घरं जर डोळ्या देखत बेचिराख झाली तर पिंपरी चिंचवडमधल्या 36 बंगलेधारकांवर ही वेळ आलेली आहे। इंद्रायणी नदीच्या पूररेषेत त्यांनी उभारलेले बंगले पालिकेने काही तासातच जमीनदोस्त केले आहेत। गेले वर्षभर सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यानंतर इथल्या 300 रहिवासी आहेत ते बेघर झाले आहेत। रिव्हर व्ह्यूच्या नावाखाली मनोज जरे नामक बिल्डरने या सर्वांचीच फसवणूक केली आहे आणि पालिकेच्या अनधिकृत विभागाची त्यांना साथ लाभली आहे असे आरोप बेघर झालेल्या रहिवाशांनी केले आहेत। त्यामुळे बिल्डर आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणं अपेक्षित आहे। स्वप्नातली घरं डोळ्या देखत बेचिराख, कोट्यवधी खर्चून बांधलेली घरं जमीनदोस्त। पिंपरी चिंचवडमधील 36 बंगले जमीनदोस्त होण्याला कारणीभूत कोण? हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या पूररेषेत उभारण्यात आलेले 36 बंगले तोडायला पालिकेनं सुरुवात केली। इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेली बांधकामं तोडली गेली। माझ्या कुटुंबामध्ये माझ्या सकट माझे भाची असं टोटल आम्ही 14 जण राहतो सर। मी साधारण आहे ना सर 1 कोटी 35 लाखाच्या आसपास मी खर्च केलेला आहे आणि सर ह्या 1 दिवसामध्ये जमीनदोस्त झालेला आहे। तर आम्ही काही इथंच राहू सर, आम्ही काही करू इथंच राहू सर, आम्ही कुठं जाऊ शकत नाही कारण ह्याने आम्हाला रस्त्यावर आणलं तर आम्ही रस्त्यावर राहू सर। प्रशासनाने आमचं फसवणूक केलेली आहे। आपल्या सरकारने एक आश्वासन दिलं आम्हाला इथं पॉलिटिकलने की इथं तुमच्या घरांना काय होणार नाही, तेव्हा इलेक्शन पिरियड होता। अच्छा, निवडणुका होत्या म्हणून निवडणूक असल्यामुळे तेव्हा कारवाई थांबवली 6 महिने अगोदर आणि आज इलेक्शन निवडणुका झाल्यानंतर ही कारवाई परत तुम्ही चालू करताय। आता आमची मागणी एवढीच आमच्या बिल्डरकडे की आमची जी फसवणूक केली तुम्ही आम्हाला त्याची भरपाई देण्यात यावी, आमच्या घरबंदर आम्हाला घर देण्यात यावं। आमची सर्व नागरिकांतर्फे एकच मागणी आहे। या बंगल्यांवर कारवाईचा निर्णय एका दिवसात झालेला नाहीये, यासाठी न्यायालयीन लढाई सुद्धा भरपूर लढली गेली आहे। या 36 बंगल्यांचं नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊया। 2017 साली पहिला बंगला उभा राहिला। वकील तानाजी गंभीर यांनी पालिकेला याबाबत सांगितलं, पण पालिकेनं दुर्लक्ष केलं। हरित लवादात याचिका दाखल करण्यात आली। कोरोनामुळे याची सुनावणी पुढे रखडली। प्रत्यक्षात सुनावणी सुरू झाली तेव्हा परिसरात 3 बंगले उभे होते, परंतु 29 बंगले उभारल्याची सुनावणी दरम्यान पालिकेनं माहिती सादर केल्याचा तक्रारदाराचा दावा आहे। 1 जुलै 2024 मध्ये बंगल्यांची संख्या 36 वर पोहोचली। हरित लवादानं याबाबत ताशेरे ओढले। 6 महिन्यात बंगले जमीनदोस्त करण्याचे आदेश पालिकेला दिले। संबंधितांकडून 5 कोटींचा दंड वसूलण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। 31 डिसेंबर 2024 ला ही मुदत संपणार तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं कारवाईला स्थगिती दिली। सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी झाली आणि 5 मे 2025 ला तातडीनं या बंगल्यांवर हातोडा चालवण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान स्वप्नातलं घर डोळ्या देखत बेचिराख होत असताना रहिवाशांनी एबीपी माझाशी बोलताना पालिका अधिकाऱ्यांनी परवानगी देण्याच्या नावाखाली पैसे घेतले असा आरोप केलाय। त्यावेळेला प्लॉट आम्ही घेतले त्यावेळेला आम्हाला रजिस्टर ऑफिसमधून खरेदी खत इंडेक्स टू 7/12 करून दिले, ज्या अर्थाने आम्ही इथं 1 गुंठे 1.5 गुंठा 2 गुंठे दोन्ही ज्याने प्रत्येकाने आपल्या हिशोबाने प्लॉट घेऊन बांधकामाची आम्हाला परमिशन नसताना नगरपालिकेचे अधिकारी म्हटले की तुम्ही बांधकाम करा, आम्ही तुमच्या सोबत आहेत। आणि प्रत्येक नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले असं म्हणतात। हो, प्रत्येक नामक व्यक्ती शिरसट नावाचा व्यक्ती यायचा आणि तो प्रत्येकाकडून 50,000 1 लाख रुपये घेऊन जायचा आणि बांधकाम करा तुम्ही, माझी परवानगी असं सांगून देत होता आम्हाला। त्याच्याप्रमाणे आम्ही करत गेलो। 36 बंगलेधारकांनी शहानिशा न करता बांधकाम केलं ही चूक त्यांना नडलीच, पण त्यांना अंधारात ठेवणाऱ्या बिल्डर आणि अनधिकृत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलीस दोषी धरणार का, यावर पालिकेनं उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत। न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही मर्यादा येतात आणि त्याच्या अनुषंगाने हे केलेलं आहे आणि ह्याच विषयाला पुढे धरून सांगतो की अशा प्रकारचे कुठल्याही चुकीच्या प्रॅक्टिसेसला कोणीही बळी पडू नये। जे काही नियमानुसार असेल आपण परमिशन घ्यावी व त्याप्रमाणे बांधकाम करावं आणि जर नदी पात्रात किंवा अनधिकृतपणे केलं तर निश्चितपणे आपल्याला जे काही कारवाई आहे निष्कासनाची ती करावी लागेल। मुळात हे ज्याच्यामुळे घडलं त्याच्याकडे पालिकेनं जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याचा आरोप करण्यात येतोय। तो मनोज जरे नेमका कोण आहे ते पाहूया। मनोज जरे हा बांधकाम व्यावसायिक आहे। बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड फेडरेशनचा तो अध्यक्ष आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक राजकीय नेत्यांशी त्याचे लागेबांधे आहेत। राजकीय वजन वापरत त्यानं रिव्हर व्हिला प्रोजेक्ट राबवला होता। बिल्डर मनोज जरेची पार्श्वभूमी पाहता हे का घडलं आणि त्याला कुणाचा आशीर्वाद होता हे उघड आहेच, पण त्याच्या चुकांची किंमत मात्र
सर्वसामान्यांना भोगावी लागली. तेव्हा यातून धडा घेऊया आणि आपलं स्वप्नातलं घर उभारताना, साकार होताना प्रत्येक गोष्टीची एकदा नाही तर हजारदा शहानिशा करूया. नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.